नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू स्टोरी या सिरीजच्या माध्यमातून तुमचे पार्ट ऑफ स्पीच तसेच वोकॅब्युलरी इंप्रूव्ह व्हायला मदत होणार। मित्रांनो, स्टोरीचा आपला पार्ट आहे 55 आणि आजच्या स्टोरीचं नाव आहे द वाईस ओल्ड ट्री अँड अ सॅड मॅन। बघूया या स्टोरीमध्ये नेमकं काय घडतं। इन अ क्वाइट विलेज अ वाईस अँड ओल्ड ट्री ग्रू बाय अ पीसफुल रिव्हर। बघा, इन अ क्वाइट विलेज, क्वाइट म्हणजेच काय तर शांत, वापरलाय मित्रांनो। ओके, कशासाठी तर एखादी व्यक्ती किंवा वस्तू एक आहे हे सांगण्यासाठी किंवा यांचा वापर केला जातो। मग इन अ क्वाइट विलेज, एका शांत अशा गावामध्ये वाईस ओल्ड ट्री, वाईस म्हणजेच कसं तर ज्ञानी, एक ज्ञानी असं एक जुनं झाड होतं। ओके, वाईस ओल्ड ट्री ग्रू बाय अ पीसफुल रिव्हर। मित्रांनो, ग्रो म्हणजे वाढणे, ग्रोचा फिटू झाला ग्रीव, सिंपल पाचशी रचना येते। ओके, म्हणजे अशी घटना भूतकाळामध्ये घडून गेली। बघा, वाईस ओल्ड ट्री, एक ज्ञानी असं जुनं झाड, ग्रू बाय अ पीसफुल रिव्हर। मित्रांनो, बाय हे प्रिपोजिशन आहे, ब्रायचा अर्थ झाला येते च्या कडेने किंवा काठाने। मग एका पीसफुल रिव्हर, एका शांत अशा नदीच्या काठी एक जुनं असं ज्ञानी झाड होतं किंवा वाढलेलं होतं। इट्स ब्रांचेस स्प्रेड वाइड offering shade and its roots dug deep into the earth। बघा, its branches, मित्रांनो इट्सचा अर्थ झाला त्याचे। ज्या वेळेला तुम्हाला वस्तूबद्दल किंवा एखाद्या नॉन लिव्हिंग थिंग्स बद्दल बोलायचं असेल त्यावेळेला इट वापरलं जातं। म्हणजे इट्स त्याचे, इट्स ब्रांचेस त्याच्या ज्या फांद्या, स्प्रेड वाईड। मित्रांनो, स्प्रेड म्हणजे पसरणे, वाईड म्हणजे दूरवर, त्या जुन्या अशा झाडाच्या फांद्या दूरवर पसरलेल्या होत्या। ऑफरिंग शेड, शेड म्हणजे सावली, तर ऑफरिंग शेड तर त्या झाडाच्या फांद्या सावली द्यायच्या। अँड इट्स रूट्स, आणि त्याच्या ज्या मुळा होत्या, डग डीप इनटू द अर्थ। मित्रांनो, डिग म्हणजे खोदणे, डिगचा विटू झाला डग, मग त्याच्या मुळ्या डीप इनटू द अर्थ, अर्थ म्हणजे जमीन, त्याच्या मुळ्या जमिनीमध्ये खूप खोलवर खोदल्या गेलेल्या होत्या। चिल्ड्रन लव्ड प्लेइंग नियर इट, लाफिंग अँड रनिंग अराउंड इट्स ट्रंक। बघा, चिल्ड्रन लव्ड, मुलांना आवडायचं, प्लेइंग नियर इट म्हणजे त्या झाडाच्या भोवती खेळायचं मुलांना आवडायचं, लाफिंग मुलांना त्या झाडाच्या भोवती खेळत असताना ते हसायचे, रनिंग अराउंड इट्स ट्रंक। बघा, रनिंग धावायचे, अराउंड प्रिपोजिशन, अराउंडचा अर्थ झाला च्या सभोवताली, इट्स म्हणजे त्याच्या, ट्रंक म्हणजेच काय तर खोड। हे मोठं जे झाड दिसतंय ना, या झाडाच्या भोवती मुलांना खेळायला, हसायला आणि काय तर जोरजोरामध्ये मित्रांशी गप्पा मारायला त्यांना आवडायचं। ओके, पुढे बघा। One summer, a young boy named Raman sat beneath the tree looking troubled. One summer म्हणजेच काय तर एका उन्हाळ्यामध्ये, समर म्हणजे उन्हाळा, एका उन्हाळ्यामध्ये a young boy named Raman, एक तरुण मुलगा ज्याचं नाव होतं रमन, sat beneath the tree। मित्रांनो, सीट म्हणजे बसणे, सीटचं विटू झालं सॅट, सिंपल पाचशी रचना आहे, सब्जेक्ट प्लस विटू प्लस ऑब्जेक्ट। अशी घटना भूतकाळात घडून गेली। एक रमन नावाचा मुलगा ट्रीच्या बेनीथ, बेनीथ म्हणजेच काय तर खाली, मग एक रमन नावाचा मुलगा झाडाखाली बसला। लुकिंग ट्रबल, ट्रबल म्हणजे त्रासलेला, लुक म्हणजे दिसणे, कसा दिसत होता तर ते त्रासलेला दिसत होता। ही वॉज फ्रस्ट्रेटेड बिकॉज ही फेल्ट ही कुडंट डू एनिथिंग राईट। ही वॉज फ्रस्ट्रेटेड, मित्रांनो फ्रस्ट्रेट म्हणजे निराश होणे, येथे पॅसिव्ह वॉइस रचना झाली। ही वॉज फ्रस्ट्रेटेड, तो निराश झालेला होता, बिकॉज कारण की, ही फेल्ट, मित्रांनो फील म्हणजे वाटणे, फीलचं विटू झालं फेल्ट। ओके, म्हणजे त्याला वाटलं, काय वाटलं, ही कुडंट डू एनिथिंग राईट, एनिथिंग राईट म्हणजे काहीही बरोबर। बघा मित्रांनो, कुडचा अर्थ तो शकला, भूतकाळातली एखादी गोष्ट करू शकला नाही हे सांगण्यासाठी तुम्ही कुडचा वापर करू शकता। ही कुडंट डू एनिथिंग राईट, तो एकदम निराश होऊन बसला होता आणि त्याला असं वाटत होतं की तो काहीही करू शकत नव्हता किंवा करू शकला नव्हता। ही वुड ट्राय बट थिंग्स ऑफन डिडंट वर्क आउट। ही वुड ट्राय, मित्रांनो वुड हे मॉडेल ऑक्झिलरी आहे, या वुडचा वापर भूतकाळातली एखादी सवय सांगण्यासाठी वापरण्यात येतो। वुड आणि युज्ड टू या दोघांचा वापर भूतकाळातील सवय सांगण्यासाठी केला जातो। आणि मग स्ट्रक्चर होतं सब्जेक्ट प्लस वुड प्लस फिवर। मग भूतकाळातली सवय जरी असली तरी त्याच्यासोबत क्रियापदाचं पहिलं रूप वापरावं लागतं, म्हणून इथे ट्राय वापरलं। ही वुड ट्राय म्हणजे त्याला प्रयत्न करायची सवय होती, कोणतीही गोष्ट करत असताना तो खूप प्रयत्न करायचा, भूतकाळातली सवय। बट परंतु थिंग्स ऑफन डिडंट वर्क आउट,
मित्रांनो डिडंट वर्कआउट सिंपल पास्टचं निगेटिव्ह वाक्य, सिंपल पास्ट मध्ये निगेटिव्ह वाक्य करत असताना डिडचं डिडंट होतं आणि त्याच्या समोर क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं. बघा ही वुड ट्राय, तो प्रयत्न करायचा, बट थिंग्स ऑफन डिडंट वर्कआउट, परंतु त्याने प्रयत्न केलेल्या गोष्टी काम करायच्या का नाही, म्हणजे तो अयशस्वी व्हायचा. रमन साइड अँड लीड अगेन्स्ट द ट्री फीलिंग सॅड. रमन साइड, मग झाडाखाली बसताना त्याने साय केलं. सायचा अर्थ होतो मित्रांनो एक दमल्यानंतर एक आपण श्वासोच्छवास घेतो ना, त्याला साय असं म्हणू शकतो. रमन साय, एक त्याने उसासा टाकला. अँड लीड अगेन्स्ट द ट्री, लीड म्हणजेच काय तर टेकणे, विटू वापरला, ईडी वापरला. लीड अगेन्स्ट द ट्री, ओके. फीलिंग सॅड, दुःखी वाटून किंवा निराश झाल्यासारखं वाटून तो झाडाच्या विरुद्ध किंवा झाडाच्या बाजूला काय तर तो बसला. ओके. पुढे The wise tree noticed Raman's sadness and said in a gentle whispering voice spoke to him, "Why are you so troubled, young one?" बघा the wise tree noticed Raman's sadness. बघा wise tree ज्ञानी अशा झाडाने नोटीस केलं. नोटीस म्हणजेच काय तर एखादी गोष्ट लक्षात येणं. ओके. तर येथे नोटीसचा फिटू वापरला. नोटीस ज्ञानी झाडाच्या लक्षात आलं. रमन्स सॅडनेस, मित्रांनो अपोस्ट्रॉफियस लागला याचा अर्थ होतोय चाचीचे. रमनचा दुःखीपणा त्या ज्ञानी झाडाच्या लक्षात आला. आणि इन जंटल हळुवारपणे, सौम्यपणे. विस्परिंग व्हॉइस, विस्पर म्हणजेच काय तर कानामध्ये हळुवार जी कुजबुजत चर्चा केली जाते ना त्या आवाजाला विस्पर असं म्हणतात. मग इन अ जंटल विस्परिंग व्हॉइस, एकदम हळुवारपणे कुजबुजणाऱ्या आवाजामध्ये तो झाड त्याला म्हणाला. बघा स्पोक टू हिम, ते झाड त्याला म्हणाले, फायर यू सो ट्रबल यंग वन. यंग वन हे तरुण माणसा, तू काय ट्रबल आहेस, त्रासलेला आहेस, असं झाडाने त्या रमणला विचारलं. सरप्राइज्ड रमन रिप्लाइड, आय कीप ट्राइंग टू सक्सीड बट इट्स ऑलवेज सो हार्ड, आय जस्ट डोंट थिंक आय एम गुड इनफ. बघा सरप्राइज्ड रमन रिप्लाइड, मग हे झाड बोलतंय हे पाहून रमन काय झाला, सरप्राईज झाला, आश्चर्यचकित झाला. आणि आश्चर्यचकित होऊन रमनने रिप्लाय केला म्हणजे प्रत्युत्तर दिलं. आय कीप ट्राइंग टू सक्सीड म्हणजे यश मिळवणे, मी यश मिळवण्याचा प्रयत्न करतो. परंतु इट्स ऑलवेज सो हार्ड, परंतु ते यश मिळवणं नेहमीच माझ्यासाठी कठीण जातं. आय जस्ट डोंट थिंक आय एम गुड इनफ. बघा आय जस्ट डोंट थिंक, सिंपल प्रेझेंटचं निगेटिव्ह वाक्य, निगेटिव्ह करताना डू नॉट वापरायचं. ओके. सिंपल प्रेझेंट मध्ये आय जस्ट डोंट थिंक, मला असं वाटत नाही की आय एम गुड इनफ म्हणजे मी पुरेसा आहे किंवा मी पुरेसा चांगला आहे असं मला वाटत नाही, म्हणजे मी प्रयत्न करतो परंतु मला यश मिळत नाही. पुढे बघा द ट्री पॉज्ड देन आस्क्ड, डू यू नो हाऊ लॉंग आय हॅव बीन हिअर. बघा द ट्री पॉज्ड, हे ऐकल्यानंतर झाड थोडंसं पॉज घेतलं, त्याने तो थांबला. देन आस्क्ड, त्या वाईज झाडाने विचारलं, डू यू नो, तुला माहित आहे का. हाऊ लॉंग म्हणजे किती काळ. ओके. हाऊ लॉंग आय हॅव बीन हिअर, प्रेझेंट परफेक्टची रचना आहे. तुला माहित आहे का की मी येथे किती काळापासून आहे. रमन लुक्ड अप पझल्ड, नो हाऊ लॉंग. रमन लुक्ड अप पझल्ड, लुकअप म्हणजेच काय तर वर पाहणे. एकदम पझल होऊन, एकदम गोंधळून, आश्चर्याचा धक्का बसून रमनने वर पाहिला आणि तो म्हणाला, नो माहित नाही, हाऊ लॉंग किती वेळापासून तू किंवा किती कालावधीपासून तू या ठिकाणी वसलेला आहेस. मेनी इयर्स द ट्रायड सेड सॉफ्टली. मेनी इयर्स म्हणजे अनेक किंवा पुष्कळ अशा वर्षापासून ट्रीने सॉफ्टली एकदम सौम्यपणे त्याला तो म्हणाला. बट when I was a young sapling, I was very small and weak. काय म्हणतो बघा झाड, परंतु when I was young sapling, यंग म्हणजेच काय तर यंगचा अर्थ तरुण होतं, परंतु इथे सॅपल म्हणजे रोपट म्हणजे छोटं रोपट असं म्हणतो. मग झाड काय म्हणतं बघा, when I was a young sapling, जेव्हा मी एक छोटं रोपट होतो, I was very small and weak, तेव्हा मी कसा होतो, स्मॉल छोटा होतो आणि वीक होतो म्हणजे कमकुवत होतो. The winds push me, the rain pour down on me and the sun often scorch me. बघा the winds push me, winds म्हणजे वारा. तर काय म्हणतो, मी जेव्हा लहान होतो त्यावेळेला वारा मला पुश करायचा म्हणजेच काय तर मला पुढे ढकलायचा. द रेन पोअर डाऊन ऑन मी, रेन पाऊस, पोअर म्हणजेच काय तर ओतणे असं आपण त्याला म्हणूया आहे की नाही. मुसळधार जोरात पाऊस पडणं त्याला पोअर असं म्हणतो. पाऊस मुसळधार माझ्या डोक्यावरती पडायचा. अँड द सन ऑफन स्कॉर्च मी, स्कॉर्च म्हणजे काय तर जळणे, एखादी गोष्ट काळपट होईपर्यंत जळणं त्याला स्कॉर्च असं म्हणतात. द सन ऑफन स्कॉर्च मी, उन्हाची तीव्रता मला नेहमी काय करायची, जाळायची. बट आय डिडंट ग्रो स्ट्रॉंग इन वन डे, परंतु आय डिडंट ग्रो. मित्रांनो एखादी गोष्ट भूतकाळामध्ये घडणं त्याला सिंपल पास्ट वापरतात म्हणजे आय ग्रू, मी वाढलो.
सिंपल पास्ट मध्ये प्रश्न विचारायचा असेल तर डीडचा वापर करतात आणि निगेटिव्ह करत असताना डिडचा. बघा डिड आय ग्रो आणि डिड वापरत असताना क्रियापदाचं पहिलं रूप वापरतात म्हणून झालं डिड आय ग्रो आणि निगेटिव्ह करताना झालं आय डिडंट ग्रो बट आय डिडंट ग्रो स्ट्रॉंग इन वन डे. तर झाड काय म्हणालं मी एका दिवसामध्ये वाढलो का नाही. I grew by taking in the sunshine, drinking the rain and standing firm against the wind little by little. बघा I grew by taking in the sunshine. मी सनशाईन म्हणजेच उन्हाची झळ घेऊन वाढलो. ड्रिंकिंग द रेन पावसाला मी पिलं. अँड स्टँडिंग फार्म फार्म म्हणजेच काय तर ठामपणे. अगेन्स्ट द विंड जो वारा यायचा त्या वाऱ्याच्या विरुद्ध मी ठामपणे थांबून वाढलो. लिटल बाय लिटल तर हळुवारपणे वाढलो. ओके पुढे बघा Raman listened closely as the tree continued. You see, all things take time. बघा Raman listened closely. मग सर्व काही रमणने एकदम क्लोजली शांतपणे ऐकलं. As the tree continued. जसं तो झाडाने त्याचं बोलणं चालू ठेवलं ते बोलणं चालू असताना रमणने पूर्ण ते शांतपणे ऐकलं. You see, all things take time. झाड त्याला म्हणालं you see हे बघ ऑल थिंग्स सर्व काही गोष्टींना टेक टाइम वेळ लागतो त्या वेळ घेतात. जस्ट ॲज आय ग्रो स्लोली यू टू विल ग्रो विथ ईच एक्सपिरियन्स. बघा जस्ट ॲज म्हणजे जसं की आय ग्रू स्लोली मी जसं हळुवारपणे वाढलं. यू टू म्हणजे तू सुद्धा. इथे बघा सिंपल फ्युचर वापरलाय. सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस V1 यू विल ग्रो. बघा यू टू विल ग्रो विथ ईच एक्सपिरियन्स प्रत्येक अशा नवीन एक्सपिरियन्स सोबत तू सुद्धा वाढशील असं तो म्हणाला. ओके इवन इफ यू स्टंबल जरी तू तुझं यश मिळत असताना स्टंबल झाला अडखळला तरी सुद्धा प्रत्येक स्टेप मध्ये तू अनुभव घेत वाढशील. Every time you try, you add another ring of strength within, just like my rings show my years of bread. बघा एव्हरी टाइम प्रत्येक वेळेला जेव्हा जो ट्राय करतो प्रयत्न करतो त्यावेळेला यू ॲड अनादर रिंग ऑफ स्ट्रेंथ विदिन. स्ट्रेंथ ताकद विदिनच्या मध्ये ज्या वेळेला प्रत्येक वेळेला तू प्रयत्न करतो त्यावेळेला तू स्वतःमध्ये एक प्रकारची ताकद निर्माण करतो. जस्ट लाईक माय रिंग्स शो माय इयर्स ऑफ ग्रोथ. ज्याप्रमाणे माझं हे जे झाड आहे या झाडाच्या भोवतीला जी साल लागलेली आहे ज्या रिंग लागलेल्या आहेत त्या सर्व साल मला ज्या दीर्घ कालावधीसाठी मला मजबूत होण्यासाठी मदत केला त्याच पद्धतीने तू सुद्धा वाढशील. Raman looked at the tree's sturdy trunk and thought about its journey. Raman looked at the tree's sturdy trunk. बघा Raman looked at रमणने पाहिलं. at म्हणजे चाकडे. ट्रीज झाडाच्या स्टर्डी ट्रंक. स्टर्डी म्हणजेच काय तर भक्कम शक्तिशाली. ट्रंक म्हणजेच काय तर खोड. तर रमणने त्या झाडाच्या खोडाकडे पाहिलं. अँड थॉट अबाउट इट्स जर्नी. थॉट थिंक म्हणजे विचार करणे. थिंकचा विटू झाला थॉट. ओके अबाउट च्या बद्दल इट्स जर्नी म्हणजे त्या झाडाच्या प्रवासाबद्दल त्याने विचार केला. स्माइलिंग ही फेल्ट इनकरेज. बघा तो हसला. ओके ही फेल्ट इनकरेज. त्या मुलाला हे सगळं ऐकल्यानंतर तो हसत हसत त्याला इनकरेज झाल्यासारखं वाटलं. तो काय म्हणतो बघा थँक्यू वाईस टी म्हणजे त्या ज्ञानी माणसा तुझे आभार आहेत. आय विल कीप ट्राईंग इवन इफ इट्स हार्ड. आय विल कीप ट्राईंग इवन इफ इट्स हार्ड. जरी मी कोणतंही काम करत असताना कठीण असलं तरी सुद्धा ते काय करेल तर ते चालू ठेवण्याचा प्रयत्न करेल. द ट्री विस्पर्ड बॅक. रिमेंबर इच स्मॉल स्टेप्स मॅटर. बघा द ट्री विस्पर्ड बॅक. मग हे ऐकल्यानंतर त्या झाडाने सुद्धा विस्पर केलं प्रत्युत्तर दिलं. तो सुद्धा कुजबुजला. रिमेंबर लक्षात ठेव इच स्मॉल स्टेप मॅटर. प्रत्येक छोटी स्टेप प्रत्येक छोटी पायरी ही मॅटर करते महत्वाची आहे. बी पेशंट संयम राहा. जस्ट ॲज आय वॉज. जसं मी संयमी राहिलो तसंच तू सुद्धा संयमी राहा. यू विल ग्रो स्ट्रॉंग टू. तू सुद्धा स्ट्रॉंग वाढशील. सिंपल फ्युचर वापरला बघा सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस V1. पुढे बघा फ्रॉम दॅट डे म्हणजे त्या दिवसापासून रमन फेस्ड हिज चॅलेंजेस विथ न्यू करेज रिमेंबरिंग द ट्रीज वर्ड्स. बघा फ्रॉम दॅट डे त्या दिवसापासून रमन फेस्ड हिज चॅलेंजेस विथ न्यू करेज. त्या दिवसापासून रमणने त्या नवीन आव्हानांना तोंड दिलं. एक नवीन अशा करेजचा धैर्याच्या सोबत घेऊन रमणने काय तर त्याच्या समोर येणाऱ्या अडचणींना फेस केलं तोंड दिलं. आणि काय आठवले रिमेंबरिंग द ट्रीज वर्ड्स आणि त्या झाडाचे शब्द आठवले. अँड विथ ईच स्मॉल एफर्ट ही ग्रू स्ट्रॉंगर अँड बिकेम सक्सेसफुल इन लाईफ. बघा अँड विथ ईच स्मॉल एफर्ट आणि प्रत्येक अशा छोट्याशा एफर्टमध्ये प्रयत्नामध्ये ही ग्रू स्ट्रॉंगर तो मजबूत वाढला. अँड बिकेम सक्सेसफुल इन लाईफ आणि तो त्याच्या जीवनामध्ये यशस्वी झाला.
तर मित्रांनो महत्त्वाचे शब्द बघा, क्वाईट म्हणजे शांत, वाईस म्हणजे शहाणा, पीसफुल शांत, ब्रांचेस म्हणजे फांद्या, स्प्रेड म्हणजे पसरवणे, डिग डग म्हणजे खोदणे, ट्रंक म्हणजे खोड, बेनिथ म्हणजे खाली, ट्रबल म्हणजे त्रासलेला किंवा अडचण असलेला, फ्रस्ट्रेटेड म्हणजे निराश असलेला, लीन म्हणजे झाडांना टेकणे, नोटीस म्हणजे लक्षात येणे, फिस्पर म्हणजे कुजबुजत बोलणे, पझल म्हणजे गोंधळणे, सॅपलिंग म्हणजे रोपट, विंड्स म्हणजे वारा, पौड म्हणजे ओतणे, स्कॉर्च म्हणजे जळणे, स्टंबल म्हणजे अडखळणे. ओके. नंतर बघा, स्टर्डी म्हणजे बळकट, शक्तिशाली, भक्कम असं, मॅटर्स म्हणजे महत्वाचे. सर्व शब्द महत्वाचे लिहून घ्या आणि स्टोरी मधले सुद्धा जे अनोळखी शब्द असतील ते लिहून घ्या. सर्वात महत्वाचं मित्रांनो, आपला ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे. ओके. कोर्स लवकरच चालू झालेला आहे आपला. तर या कोर्स मित्रांनो लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपाचा आहे. 30 दिवसाचा कोर्स आहे. या 30 दिवसाच्या कोर्समध्ये इंग्लिश कम्युनिकेशन स्किल, व्होकॅब्युलरी बिल्डिंग, दररोज तुमची व्होकॅब्युलरी होणार आहे. बेसिक आणि ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर त्यामध्ये शिकण्यात येणार आहे. बॉडी लँग्वेज, प्रेझेंटेशन स्किल, प्रॅक्टिस एक्सरसाइज, प्रत्येक टॉपिकच्या तुम्हाला डेली प्रॅक्टिस एक्सरसाइज मिळणार आहेत. ग्रुप डिस्कशन असणार आहे. मित्रांनो कोर्सची फीस आहे 599 रुपये. ही स्पेशल ऑफर फीस आहे. अधिक माहिती हवी असेल तर 8208253845 या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता. आणि तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर टेलिग्रामची आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळालेली आहे. त्या लिंकचा वापर करून तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हा. चला तर मित्रांनो येथे थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.